हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोष्याशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायण श्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. मध्वाचार्य ತಂಗೆಲೆ सर्व विषय सांगून आता ತಂಗೆಲೆ कडेचे ಸ್ವಲ್ಪ विषय 79 ವರ್ಷ ಪ್ರಾಯ ಜಾಯ್ತ ಇಲ್ಲ ತನಕ ಪಿಂಗಳ ನಾಮ ಸಂವತ್ಸರಾಂತು ಮಾಘಶುದ್ಧ ನವಮಿ ಮಳಾರಿ ತನಿ ದಿಗ್ವಿಜಯ ಮಳರಿ ऋषी मुनीन त्यांनी मुनी जलेल संन्यास जलेल जनान गाव गाव मत रसूचे ताका दिग्विजय म्हणचे. तशी त्यांनी ते दिग्विजय क्रमारी मंजेश्वरा लागी कण्वतीर्थ म्हणलेली क्षेत्रात त्यांनी आयलीचे आत्ताचे मंजेश्वरा लागी त्या कण्वतीर्थ उडपी दुखून साधारण एक 50 मैली लागी दूर असकैत. तशी त्या कण्व ऋषीनं तपस्ये करून सिद्धी पावील जागो मळकतीर तांकां कण्वतीर्थ म्हणून त्या जाग्या म्हणचे. थंयची शकुंतलाई तांकां मेळ्ळेली म्हूण म्हणटाची. दुष्यंत महाराज थंयची गांधर्व रितीर शकुंतलेक वर्डीक करून घेतिले त्या कण्वतीर्थ म्हूण म्हळ्यार जागो म्हूण म्हणटाची. जागो त्या क्षेत्रांत कण्व ऋषी रामचंद्राल विशयी जावन तपस्ये करून त्यांनी रामचंद्रा प्रसन्न करून घेतिले म्हूण म्हणलेले एक स्थळ पुराण आसा. मात्रने ते कण्व महर्षीनं प्रतिष्ठ केलेले तसले गोपालकृष्णाले चंद मूर्ती आसूचे देवस्थान असते. मध्वाचार्य तवळी या देवस्थाना येवन चातुर्मास्य करतलीची आईल तेदन पूरे त्यांनी तांत्रिया म्हणलेली एक मठांतू राबतलीची. मध्वाचार्याले परमप्रिय शिष्य जावन आशिल्ले लिकुचे वंशाचे त्रिविक्रम पंडिताचार्य आनी शंकर पंडित दोग जन त्या कण्वतीर्था लागचे विष्णू मंगल म्हणलेले ग्रामाचे. तशें मध्वाचार्यांक त्या क्षेत्रा येवचे म्हळ्यार बारी संतोष. एक पंत त्या क्षेत्रा येतना तांची जनांक मध्वाचार्यान ब्रह्मसूत्र भाष्या विशय बारी सुलभ रितीर तांणी उपन्यास केलेले. थंय चातुर्मास्याक आयिल्ले तेन्ना सूर्यग्रहण जाल्लें. एक पंत चातुर्मास्य आयिल्ले तेन्ना सूर्यग्रहणा दीस येयले. ते दिसू समुद्र स्नान भक्तांगेल वटू शिश्यांगेल वटू मेळून समुद्र स्नान केलेले त्यांनी. त्या विशयू आजी पशी फुडें विष्णू मंगल क्षेत्रा विशय तांकां सांगून जाला. अनेक रितीर कण्वतीर्था मध्वाचार्याक बारी प्रितीची ते कण्वतीर्थ म्हणलेले जागो. थंय कण्वतीर्थ एक तळी ते थंय एक व्हड अश्वत्थ वृक्ष आसा. ताजे कट्ट्यार बैसून मध्वाचार्यान उडपांत कृष्णाले विग्रह स्थापन केले पळय तांणी. ताजे नंतर पर्याय पूजा कशी म्हूण म्हणलेले एक वेवस्था तांणी त्यांची अश्वत्था कट्ट्यार बैसून केलेले म्हूण म्हणटाची. तशी ही काणी सुरेख सांगला. द्वारके दुखून हाडलेले द्वारके दुखून आयिल्ली कृष्णाल मूर्ती थंय बल्लाळ तांणी एक सहाय करून मध्वाचार्यांक एक चंद त्या कृष्णा दवरचे एक गुडी निर्माण करून दिलेले. नित्यपुजेची वेवस्था मध्वाचार्यान केलेले. ह्या पुराय विशय सांगला. तांगेले लागीं संन्यास आश्रम स्वीकार केलेले शिश्यालांतू 8 जनांक 2-2 म्हयन्याचे पर्याय म्हूण सांगून पूज म्हूण सांगून दिले. ते ये कोण कोण स्वामी जावका द्वंद्व मठ खंयचे म्हणच्याक तेव्हा एक समस्या जाली की त्या वेळाक मध्वाचार्यान 8 जन संन्यासीलांतू दोग जन ये काट्ट्यातून देवन वचुका एक पंत दोग जनान म्हूण. तशी कोण कोण देवन उठान चमकले तांकां द्वंद्व मठ म्हूण सांगून तांणी निर्णय केले म्हणून सुमध्व विजयान येता. तशी 8चे मठ बेजावर मठ न्हय. थंय विजयध्वज तीर्थ म्हूण म्हणलेले स्वामी आशिल्लीची
त्यांनी भागवताक पदरत्नावली म्हणून एक व्याख्यान केलेलं आहे. त्या कण्वतीर्थ ग्रामांतुची एक पंथ कसं जल्ल्या म्हळ्यार जोर एक सुंटरगाळ इल्की बिरगाळ इल्के त्या वृक्ष अश्वत्थ वृक्षच पळत त्या जोर शब्द केलके तेजं नाव विजयत भजानी ತಂಗೆಲ್ बोट अशें करून त्या वृक्षा दाखयले सुत्तू मुत्तू वारें बिस्वलार त्या वृक्षाचे फल्लीपुरी स्तब्ध जल्लींची म्हणून तशें हांव न्हू आजी काही कितले जोर बिरगाळे वो त्या वृक्षाचे पाल्ले शब्दू करनाची म्हूण तांची जन सांगताच काय तसं लेख पुण्यक्षेत्रांत मध्वाचार्य मस्त काळ राबल्यान तांणी मागिरी अनंतासन मंदिराक तांणी आयलीची त्या अनंतासन मंदिरांत त्यांनी आत्ता तांकां 79 वर्ष म्हणलें 70 वर्सां फुडें 9 वर्साचे बालक जावन आसतना तेंची अनंतासन स्वामी मंदिरांतून तांकां संन्यास आश्रम दिल्लेले अच्युत प्रेक्षांनी मागीर तांणी 100 गटल्यान शिश्यांक संन्यास आश्रम दिला कोणें मध्वाचार्यांनी आनी पुरे शिश्याल करीन तांकां शिश्यांक तांणी द्वैत सिद्धांताचें विद्यादान दिवन द्वैत सिद्धांत प्रसार करच्याक दुसरे कडेन तांणी पेटयताचे मात्र न्ही तांणी सगळेची आ सेतू हिमाचल म्हणटाची दीर्घ प्रवास तांगेलो कन्याकुमारी दुखून हिमाचल थंय 2-3 पंथ भरतखंड सगळे तांणी यात्रा केला म्हणटाची तेदना तांणी कितलीकी ग्रस्त तांकां वैष्णव दिक्षाय दिला कितलीकी ग्रस्त जनय तांगेले ओट्ट येवन संन्यासी जाल्ल्यांची कितलीकी जनाक भक्ती दिक्षा म्हळ्यार हरिदास दिक्षाय तांणी दिल्लेले तशी तांगेले भक्तीपंथाक कृष्णूचे आराध्य दैव मागिरी उडपाक कृष्ण सोडल्यारी नादब्रह्म म्हणून घेवचो पंढरापुरा विठ्ठलू कांचन ब्रह्म म्हणून घेवचो तिरुपती वेंकटरमण तांणी पुरे भक्तांक इश्टार्थ दिवचे तसले कल्पवृक्ष कामधेनू म्हणटा पळय तशी उडपा देवा लागीं पंढरापुरा विठ्ठला लागीं तिरुपती वेंकटरमणा लागीं भारी भक्तीन पांयपणू तांकां जाय आशिल्ली इश्टार्थ सिद्धी करून घेताची तशी उडपांत मध्वाचार्य अनंतासन स्वामीले मंदिरांत उजव्या बदीन एक काट्टे साहजिक येसकय ते थंय खंयचे जो एक ग्रंथाचे विशय प्रवचन करतलीची प्रति दीस संजे थंय आसतना नामे थंयच बैसून शिश्यांक पाठ सांगून दिवचे तांणी तशी कितलीकी जन मध्वाचार्य भेटोका म्हूण आयल्यार तांकां मध्वाचार्यांची प्रदेशां मेळटा आशिल्लीची तशी एक पंथा एक त्या वर्स पिंगळ नाम संवत्सर माघ शुद्ध नवमीक मध्वाचार्य आनी हांव अवतार घेवन येयले कार्य पुरय हांगाची जाल्ले आनी वेदव्यास म्हाका बद्री यो म्हूण म्हणटरसची म्हूण तांकां दिसतर आशिल्ली की मध्वाचार्याक एक पंथ हांगाचें कार्य मेगेल पुरय जाल्ले अवतार घेवन येयले विशय संपन्न जाल्लो म्हूण जाल्यार बद्री वचून वेदाध्ययन शास्त्राध्ययन सकट कोरका वेदव्यासा लागीं म्हूण मध्वाचार्य जोर आशी कितलीकी तांगेले प्रितीचे शिश्यांक तांणी हे विशय सांगू आशिल्ले मेगेल हांगाचें कार्य जाल्ले कुडले हांव बद्री वत्ता म्हाका तयानिकी शास्त्र अध्ययन करूस म्हूण सांगून तांणी सांगचे आस जाल्यार 50-60 वर्ष थंय शिश्यांगेल ओट तांणी आशिल्लीची पळय म्हणटना तस्सल मध्वाचार्य आमकां सोडून वताची म्हूण सांगून खंयचे शिश्यांक इमना येयना तितले प्रीती तशी मध्वाचार्यान आमी बद्री वचचे वेळ लाग गेलो आमी वचचे म्हणून सांगल्यार कोणेय त्या माथ्या व्हरून घेयनी कित्याक म्हळ्यार तांकां कितले काळ दुखून वट्ट आशिल्लीची आमी मध्वाचार्य इतले वगे अवतार संपन्न करून वताची म्हूण म्हळ्यार तांकां दिसचंयना एक दीस कसो जाल्ले म्हूण म्हळ्यार तांकां मध्वाचार्यांक इंद्रादी देवतेन पुरय येवन ऐतरेय उपनिषद भाष्य प्रवचन कोरका म्हूण सांगून तांकां सांगल्या बरी जालें तशी मध्वाचार्य जायत तांगेल मनान दिसलें जायता आजी सांजे प्रवचनाक ऐतरेय उपनिषदाचें भाष्य सांगया म्हूण सांगून तांकां दिसलें ऐतरेय उपनिषदांत विष्णू सर्वोत्तमत्व आनी विष्णू महिमा सांगून आसता ते मध्वाचार्य ऐतरेय उपनिषद भाष्य आजी करताची म्हूण कळ्ळी कुडलें नित्य येवचे जन मान ते ಸ್ವಲ್ಪ चड जन भरलीच आचार्यान भारी चंद करून तें उपनिषद भाष्य केल्लें
कडेर म्हणटन त्यांनी सांगली काही पूर्णागण्य गुणोदार धामने नित्याय वेधसे आमंदानंद सांद्राय प्रेयसे विष्णवे नमः म्हणून म्हणारे विष्णुक ज्ञान आनंद इत्यादी गुणपरिपूर्णत्व मिळेल असं ते सांगचे कतीर तो सर्व जगत्यांतू श्रेष्ठ म्हणून सांगचे कतीर विष्णूल सर्वज्ञत्व सर्वोत्तमत्व पुरे सांगून असं यांचे उपनिषद आणतो. तशी अनित्यत्व देहहानी दुःखप्राप्ती अपूर्णता ना नाशश्चतुर्विधो ज्ञेय तदभावो हरे सदा द्यावाक नश्वरत्व देहहानी दुःखप्राप्ती अपूर्णता म्हणले चतुर्विध नाश ना तश्चावनु या नाशादकून बिडगड जाव का जलरे ना त्या नाश नानतिल्या परमात्माले आश्रय घेऊ का शम दम इत्यादी गुण पुरई प्राप्त करून घेऊन ते सिद्धी करून घेऊन भक्तीनं परमात्मा कोण सेव करत की तांका शाश्वत मुक्ती मिळता म्हणून कडेर सांगली काही त्यांनी त्या ऐकता तयशील जनापुरे दोळे दुखून दळी उद्दा द्यावल्या इंद्रादी देवतेन सांगिल नव्हत्या इतर उपनिषद भाष्य कोरका म्हणून तांका परम आचार्यालय या भाष्य ऐकूनची भारी संतोष चावू आकाशार दुखून पुष्पवृष्टी घाल्ली काही त्यांनी जन पळीतरसची वैर दुखून पावस येयल्या बरी फूल पडता खई आचार्यान बशील जागेर मात्र जनान बशील कडेन पोण 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 वैर दुखून भारी परंबोळ देवलोकाचे फुल्ल नव्हते तशी परंबोळे तरस त्यादना प्रवचन जल्ला त्यांनी पद्मासन घालणं नारायण ध्यान करता की म्हण तशी बशील असं वैर दुखून फुल्ला राश पडतोरस वाद्य ऐक पडतरस देव वाद्य पुरे हांगा भक्तजन पुरे मध्वाचार्याक जयकार घालतरसची कडेर म्हणटन त्या फुल्ला पावस राबलो काय पुरे भक्त दोळसोण पळिताची जयकार राबलो वाद्य राबले फुल्ला पावस राबले त्या भक्तांक आचार्य दिसईनाची प्रवचन करची जागेर येतना थंय फुल्ला राश भोरून गेला तांगेल शिष्य पुरे त्या फुल्ला राश बदीन करतरसची जलारे मध्वाचार्याले देह ना थंय शिष्यांक कळले कसले म्हणून म्हळ्यारी मध्वाचार्यान केदनाय सांगचे आशिल्लें न्हय हांगाची आमगेले अवतार कार्य जाल्ली कुडले वेदव्यास देवाले बद्री वचका म्हाका म्हूण सांगून तशी ते अवतार पुरुषोत्तांनी तांगेले हांगाचे कार्य जाल्ले म्हूण सांगून भक्तवृंदाक कळ्ळी ಕೆಲವು ಜನರಲ್ಲಿಂಚಿಕೆ ಕೆಲವು ಜನ ಆನಂದಾನಂತಲಿಚಿಕೈ आजिकई अनंतदासन स्वामी देवस्थाना चमकलेले जनांक मध्वाचार्यान अदृश्य जाल्लेले जाग्यार एक वादिराज स्वाम्यान सान एक मंदिर बांदून थंय सनाची एक गुडीशी बांदिला खंय आनी थंय आचार्यान प्रवचना बसचे जागेक विशेष दिसांत पुरे पुजा व्यवस्थस त्या गुडीचे द्वारांतू तांणी मध्वाचार्याले एक चांग चंद एक शिला प्रतीक दवरला ते गुडी भितरी स्थापन कोरका म्हूण तांणी केलेलें खंय वादिराज स्वाम्यान विष्णुतीर्थ मठाचे तेदना वादिराज स्वाम्यांगेल स्वप्नांतू आमी त्या गुडींतू आशिल्ली देखून शिलामुर्तीची प्रतिश्ठ नाका म्हणून मध्वाचार्यान सांगल्यावर जेल खंय तशें त्या गुडीक एक द्वार केला पळय ताजी वयरी वणटींतू त्या शिलामुर्ती आचार्यांगेली शिलामुर्ती थंय प्रतिश्ठ केला म्हणून ती मुर्ती भारी चंद उपन्यास करची रितीरी मध्वाचार्य बसल्यांची आजिकय उडपा चमकलेल्या जनान कृष्णाले दर्शन जाले नंतर मध्वाचार्यान दृश्य जाल्लेले जाग्याकय वचून पांय पुणे येताची म्हूण तशी भारी चंद रूप ते मध्वाचार्यांक गेले तशी थंय इतल्याक हांगाक आचार्य मध्वांक गेले अवतार्य कार्य जाल्ले जाल्यार मध्व आजिकय आसाची बद्रींत आसाची वेदव्यास आल्या की तांणी आदिकी शिकतर आसाची शास्त्राभ्यास करतर आसाची तांगेले अवतार कार्य आनिकी कसले आसच्या पुरो कसलो आसच्या पुरो आमकां कळना जाल्यार आचार्य मध्व तांगेले
त्यांनी अनेकी थई आसची म्हणूची सर्व माध्वजन नमगताची वेदव्यासई आसची बद्रीनारायण क्षेत्रांतू बद्री क्षेत्रांतू वेदव्या उत्तर बद्रींतू विशाल बद्री म्हणतात थई वेदव्यासई असची तंगेलोटू मध्वाचार्यई असची म्हण सांगूनची सर्व माध्वजन नमगताची. तशी आम्ही आचार्य मध्वांगेले काणी चरित्रा पळिले निजावनो आणखी मस्त विषय असं एक पण आम्ही एद्दोळू मध्वांगेल चिंतन कसं केला ते वैरवैरी पळयली म्हणजेलरी कर्नाटकांतू तिन्ही मताचे आचार्याल विषय येताना शंकर आचार्य केरळाचे त्यांगेले एक प्रधानपीठ शृंगेरी कर्नाटकांतू असं रामानुजाचार्य तमिळनाडाचे त्यांगेले मेलुकोटे ಚೆಲುವನಾರಾಯಣ ದೇವಸ್ಥಾನ ತಂಗೆ ಭಾರಿ ಪ್ರೀತಿचे त्या कर्नाटकांत तसं मध्व कर्नाटकांतू जन्म येईल. तशी कर्नाटक राज्याचे उडपी जिल्ह्यांतू उडपी दुखून सौताक दक्षिणाक 8 किलोमीटर दुरांतू पाजक क्षेत्र म्हणताची जेव्हा बेळ्ळे म्हणताची. तशी पाजे म्हणचे तुळून ताका बोळ्ळे म्हणून आपयताची. तशी त्या ग्रामांतू दोन्ही विभाग केला त्यांनी मूडुबेळ्ळे आणि पडुबेळ्ळे म्हणून. मूडुबेळ्ळे म्हळ्यार ताजे ग्रामाचे बेळ्ळे क्षेत्राचे पूर्व भाग पश्चिम भाग पडुबेळ्ळे दोन्ही मूडुबेळ्ळे आणि पडुबेळ्ळे मध्यंतू सान एक तोडू वत्ता उदकाचो सानाची कालुविशी. तशी तांतू आचार्य मध्वांगेले जन्मक्षेत्र पडुबेळ्ळेंत तसं पडुबेळ्ळे म्हळ्यार थंय पाजक म्हणलेले एक क्षेत्रांतू पाजक क्षेत्र म्हळ्यार थंय बरे बंडे पात्तोरू आसूची जाग तो तशी ताका पाजक म्हणचे. आचार्य जन्म आईल घरा एद्राक एक परशुरामाले देवस्थान असके ओड बंडे वैरी ताजी लागीची कुंजारगिरी म्हणलेले एक प्रसिद्ध जलेले बेट्ट आस त्या वई दुर्गा बेट्ट म्हणताची. विमानगिरी म्हणून आम्ही म्हणलेले पळय मध्व विजयांतू तेंची आहे ताजी ते कडे थंय दुखून बेळ्ळे ग्राम शूर जाता. थंय निजावन एक भारी एक मुल्याचे हळ्ळी ती आजी थंय मध्वाचार्य जनना आयल्यांची म्हणलेले एक कारणाक ते यात्रा क्षेत्र जल्ला पाजक क्षेत्र म्हूण सांगून म्हणतात ताका. तशी आचार्य मध्व विलंबी नाम संवत्सरांतू आश्वीज मास शुक्ल पक्ष नवरात्री जाता पळय नवमी जाल्ले नंतर आमी विजयदशमी म्हणटा पळय ते दुसरे दिसाक दनपारा ह्या पाजक क्षेत्रांतू आचार्य मध्वांगेले जनन जाल्ले. बापसून वासुदेव म्हूण नांव दवरलें. पुराय जनाक हाजे पशी फुडें काणींतू सांगला नडिल्लाय म्हणचे तांकां मध्य गेह मदे घर खंय तांगेले पाजक क्षेत्रांतू नडिल्लाय म्हळ्यार मदेच घर इल्ल म्हळ्यार तुळू भाशेरी घर म्हूण. तशी संस्कृतान मध्य गेह भट्ट म्हूण तांगेला नाका पोचे. तशी निजावन आतां मध्वचरित्रेंतू नारायण पंडिताचार्यान मध्वाचार्यांक गेले जनन सांगतना बापसूल नांव सांगनी जाल्यार ಕೆಲವು ಬುಕ್ಕಾಂತೂ बापसूले नांव नारायण भट्ट नडिल्लाय म्हणचे अवसूल नांव वेदवती म्हूण सांगून. तशी नडिल्लाय म्हळ्यार ते इल्ल म्हळ्यार तुळू भाशेचे नडियंत इल्ल म्हूण मध्येचे घराचो म्हूण सांगून. तशी पूर्णप्रज्ञ आनंद तीर्थ मध्व मस्त सकट नांव मध्वाचार्यांक जाल्यार तांगेले बाल्याचें नांव वासुदेव म्हूण. सानस्तान दुखून तांकां देवाल वैरीची मन एक नमने वैराग्य रितीचे जीवन
भारी अतिमानुषत्व म्हळ्यार अलौकिक एक अतिमानुष शक्ती म्हणटा पळय तशी त्यांनी अलौकिक एक शक्ती तांकां आवसोबापसूंक चेरुडाक प्रायतन वरडी कोरका म्हणून आसचेला तांणी सन्यासी जाल्लेले काणे आमी सुरवेका पळयला अच्युत प्रज्ञ म्हूण म्हणले यतींक लेगीत तांणी संन्यास दीक्ष घेतले ते आश्रम दितना अच्युत प्रज्ञानी तांकां पूर्ण प्रज्ञ अच्युत प्रेक्ष म्हणटाची जेवो अच्युत प्रज्ञ म्हूण म्हणटाची तशी अच्युत प्रेक्षम अच्युत प्रज्ञ नामानम इत्यर्थः म्हूण म्हळ्यार अच्युत प्रेक्षम तांणी अच्युत प्रज्ञ मध्वाचार्यांगेलो गुरू अच्युत प्रेक्ष म्हळ्यार तांणी देवाक पळयिल्लें प्रेक्ष म्हळ्यार पळोवचें तशें जावन तांकां अच्युत प्रेक्ष म्हूण नांव आयलें तांगेलें नांव अच्युत प्रज्ञ म्हूण सांगून केलो कडेन सांगताची तशी अच्युत प्रज्ञांगे लेगीत तांणी संन्यास दीक्ष घेतले म्हूण पळयलें आश्रम स्विकार जावन बरीची 40 दीस भितरी वासुदेव पंडीत म्हणले तर्क विद्वांस कोण आमकां वादांत सोलसायत पळया म्हणून पुराय कडेन वाद करून करून उडपा आयल्यांची 11 वर्षींतलेची पूर्ण प्रज्ञांक तांणी हे वासुदेव पंडितांक सोलवाईल विशय येवय सांगला त्या वेळाक तांगेले एक इतली सान प्रायेरी ते व्हड विद्वांसाक सोलवायले म्हूण म्हळें संतोशारी तांगेले गुरू अच्युत प्रेक्षांनी हांकां आनंद तीर्थ म्हूण नांव दवरलें मागीर बुद्धीसागर म्हळें एक बौद्ध विद्वांसो तो वादांतू हांगेले सोलवलो तागेलो ओट वादिसिंह म्हणले एक तर्क विद्वांसू आशिल्लो हे बौद्ध विद्वांसाकय वादिसिंह म्हणले तर्क विद्वांसाकय अच्युत प्रज्ञाल शिष्य जावन आशिल्ले मध्वाचार्यान पूर्ण प्रज्ञान सोलवायले आनंद दिलेलो अच्युत प्रज्ञाक मळकतीर अच्युत प्रज्ञान तांकां आनंद तीर्थ म्हूण सांगून नांव दिल्लें म्हूण म्हणटाची सान प्रयेरीची दक्षिण भारत संचार केलेलो तांणी अनंत शयन कन्याकुमारी रामेश्वर श्रीरंग असले प्रमुख क्षेत्र संदर्शन केलें खंय चमकल्यांचे थंय पुरय द्वैतवाद मंडन केलें द्वैत सिद्धांत मंडन केलें प्रवचन केलें तांगेले ते तत्ववादच पळयत द्वैतवादाक तांणी तत्ववाद म्हणचे ते तत्ववादाचे विशय कसले पुराय कडेन चमकले कडेन प्रवचन करून जना पावयले म्हणटना सगळे भारतांतू एक नवेची निजावन नव सिद्धांत न्हय ते विष्णू सर्वोत्तम केदन दुखुनी वयची मध्यंतू जनाल मनान दुखून ते गेल्ले तितले शिवाय केदन दुखुनी वय आशिल्ले सिद्धांत ते तशी तांणी स्पश्ट रितीरी सांगून फुडली पुराय अद्वैत इत्यादी सिद्धांत खंडन करूं सुरू केलें कितलेकी जनान तांकां बाद दिल्ली आस जाल्यार आचार्य मध्व कोणाकय भिनीची तांणी तशी तांगेले मनांत आयली हे तत्वज्ञान मार्गांतू तत्वज्ञान प्रचार करतना त्या मार्गाक कसो तोंदर आयल्यार आमी निवारण करूं का द्वैत सिद्धांत म्हळ्यार सगळी जगत्यांत पावची तशी कोरका आमी म्हूण सांगून तांणी लेखलें म्हूण तशी उडपा आयलींची मागीर दक्षिण भारत यात्रा देखून उडपा आयल कुडलें सुरवे केलेलें काम कसलें म्हळ्यार भगवत गीतेक एक भाष्य बरयलेलें गीता भाष्य बरयलें मागीर उत्तर भारतांत वपा संचारा वताची बद्रीचे एक बद्री म्हळ्यार तांकां भारी प्रितीचें क्षेत्र तें भारी आकर्शण तांकां ते हिमालयांतू वचचे थंय नरनारायणान वचचें बद्रिकाश्रम पळोवचें उत्तर बद्री वचून व्यासाश्रम पळोवचें मात्र न्ही गीता भाष्य बरोवन जाल्ला ते वेदव्यासांकच अर्पण कोरका हे पुराय आशी मध्वाचार्यांक तशी तांणी बद्रीक बायसून वताची थंय 48 दिवस थंय काश्ट मौन व्रत तांगेलें आनी गंगा स्नान करून मागीर व्यासबद्री वतना कोणाकय घेवन वचना नशी एकले प्रयाण करताचे थंय व्यासाले उलोवन घेवन एकडे येयले नंतर व्यासान केलेले ब्रह्मसूत्रांक पुराय भाष्य रचन केलें तांणी मात खंयचेय ग्रंथ तांणी बरयनी
तांणी सांगतर वच्चें बरोवच्याक तांगेले शिश्य वर्गाचे. तशी सत्यतीर्थ म्हळेलें यती तांगेले वटुवची आचार्यान सांगतर वचचें ते सत्यतीर्थान बरयतर वचचें. खंयच्यान तूं ताडवाले म्हणटाची ताळे येवले म्हूण ताडवालेन तूं बरोवचें. तितले जेवका जाल्यार आचार्याल विशय सगळे देशांत व्याप्त जाला. भारी बुद्दंतके भारी वाक्चातुर्य कोणा जाल्यार सोलसायताचकी म्हणलेलें एक नाम पावलें तांणी. शिश्य वाडतर चमकलीची कितली की ग्रस्त शिश्य कितली की ब्रह्मचारी जन विरक्त जावन संन्यास दिक्षे तांगेले घेतला. तशी तांणी एक पंथ बद्री दुखून वपास येतना वपास हे विशय सांगतना मुख्य सूचमांत्र सांगतर एक पंथ मना व्हरचे खातीर गोदावरी न्हंयचे क्षेत्राचे न्हंयती तीराचे एक क्षेत्रांत तांणी राबिल्ले तेन्ना थंय प्रकांड पंडीत जावन आशिल्ले शोभन भट्ट म्हळ्यार तांणी आचार्यांक भेटी जाल्लीची तांकांय सोलसायतल कोणें येनाशिल्लीची जाल्यार आचार्यांक गेले एक व्यक्तित्व प्रतिभा सकट पळोवन तांगेलें प्रवचन आयकून तांगेले वट वाद करून तांगेले शिश्य जावन पद्मनाभ तीर्थ म्हूण नांव घेवन तांगेले वटू चमकली तांणी म्हूण. तशी दिग्विजयी जावचे म्हळ्यार चमकलेले कडेन वाद पुरे करून घेवन तांणी विजय पावनिवचे. नाना देशांत भोंवन अनेक शिश्य संपत्त घेवन आचार्य मध्व वपास उडपा आयलींची अच्युत प्रज्ञा भारी संतोष. तांणी आचार्याले तत्ववादा विशयांत अच्युत प्रज्ञाक थोडे संशय आशिल्ले जाल्यार आतां परिपूर्ण मनान तांणी आचार्यांक गेले अनुयायी तांणी जाल्लींची कोण गुरू शिश्याले अनुयायी जाल्लींची. मागीर उडपांत वचून दशोपनिशद भाश्य रचन केल्लें. ऋग्वेदाचे 40 सुक्तांक भाश्य रचन केल्लें. भागवत तात्पर्य रचन केल्लें. मागीर जयंती निर्णय असले सन ग्रंथ रचन केल्ले सदाचार स्मृती इत्यादी. त्याची काळांत उडपी तीरांत पश्चिम समुद्रांत तांकां ही काणी सांगला. तांकां एक हडगांत दुखून ते हडग बिरगाळी व्हळून वता म्हूण बिरगाळीन भिसून वता म्हूण जेतना तांणी कावीची तांगेले शाल भिसवून ते वारे स्तब्ध करून हडगू अल्लल जाल्यार हडगू समोर राबतना ते हडगाच्यान यजमानान कसल दिवका म्हणटना तांणी ते द्वारके दुखून आयिल्ले मातयेचे फेंट घेवन तांणी आयलींची. तांतू भितर दोन फेंट्यांत एकांत कृष्णाल मुर्ती एकांत बलरामाल मुर्ती तांकां मेळ्ळी. व्हड्या भांडांत बलरामाक प्रतिश्ठ केल्ले उडपा येवन कृष्णाक प्रतिश्ठ केल्ले म्हणून ही काणी आमी पळोवन जाला. कृष्णाले पुजे खातीर 8 जन शिश्यांक सोडून तांणी वापस बद्री यात्रा करून आयलीची म्हणून पळोवप आमी पळयला. मागीर गंगा न्हंय दांटूचे प्रसंग एक पळयला. ते न्हंयचे तेकडचे दंडेरी मुस्लीम राय एकडचे कडेन मुस्लीम सैनीक त्याचेर आयले. दोनी कडेनय तांकां एकड तेकड वच्चा सोणा नासलें दोणी दिना नासलें आचार्य तांगेले शिश्यांक पुरे हाता दवरून तांणी न्हंय दांडसून तेकडचे दडार पावलींची. त्या वेळाक थंयचे मुस्लीम राय भारी आश्चर्य जावन ता आचार्यां पळोवचे येतना आचार्यान म्हणलेली उतर जगत्य सगळे जगत्य राखतले ते अन्नाक हांव पूज करता. तुवें तेंच्या अन्नान तेच देवा पूज करचें. आमी पुराय देवाले चेडू म्हणले नंतर तुक जावो तुगेल सैनिका जावो कसले हांव भिवका म्हूण तांणी म्हणटाची. एक हिंदू संन्यासी भारी तेजस्वी तागेले तोंडा दुखून इतले चंद उतर आयकून ते मुस्लीम रायाक भारी गौरव येईल की हांगेल वयरी. आचार्या म्हणटकी तूं आमगेलो गुरू जावन हांगा राब आमकां असले उपदेश दितर राब. तुमकां जाय म्हळ्यार सकडे हांव दत्ती जावन दिता जाल्यार दत्ती म्हळ्यार दान करून दिता. जाय जाल्यार तितलो जागो सकट दिता हांगा राब्याचें जाल्यार आचार्य आयकनाची. तांणी सांगताची सूर्यो सगळे जगत्या उजवाड दिवच्या शिवाय एका कडेन उजवाड दिवच्या न्हय उजवाड दिवचे सुर्याल काम म्हूण सांगून तांणी सीदा बद्री कडेन वतर आसची.
मद्दीन तूं चोरान आडेवच्यास त्या वेळारी चोरांक कशी तांणी दुरसिल्ले सकडी आमी पळयला. तुंगभद्रा न्हंयचे लागीं एक व्हड बंडेपात्र आड दीत आशिल्लो तो उबारून तांणी दवरलेली काणी आमी आयकल्याची. त्या बंडेपात्रार शासन वाक्य बरयलां की म्हळ्यार एकहस्तेन स्थापित शिला खंड म्हूण सांगून मध्वाचार्येन एकहस्तेन स्थापित शिलाखंड म्हूण तांतूं बरयला म्हूण म्हणटाची. तशी श्री मध्वाचार्यैः एकहस्तेन आनीय स्थापिता शिला म्हूण ताजेर बरोवन आसा. त्या मध्वाचार्यान हाडला म्हणल्याक एक प्रमाण वाक्य म्हणटाची. मागीर बद्री चमकलीची नारायण दर्शन केलें, उतर बद्री चमकली व्यास दर्शन केलें, वापस घुवन येवन महाभारत तात्पर्य निर्णय रचन केलें. तेज्यावन वापस बद्रीक भेट वतना काशीला वताची. काशी क्षेत्रांत अमरिंद्रपुरी म्हळेलें अद्वैती यतीवटू शास्त्र चर्चे जाता. थंय दुखून कुरुक्षेत्रा वताची. कुरुक्षेत्रा वतना शिष्यान पुरयजनान सांगिल्ले आश केलेले प्रकार तांणी महाभारत कालाचे आयुध पुरे काण दाखयले. भिमान उबारलेलो गदो तांणी उबारून दाखयले. वापस तशी माती भितर भुगत केले. थंय दुखून वापस घुवन उडपा येतना गोवा येताची. पशुपेमण म्हणले कडेन तांणी संगीतय सांगताची म्हूण आसा. तशी सर्व जनाक बरें आश्चर्य जाता. ह्यो यती सामान्य न्ही म्हूण तांकां कळटा. आनी कसले जाता हे पायच्या दिसाक आमी आचार्य मध्वांगेल विचारांत पळया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.